नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। शेतकरी बांधव गेल्या अनेक महिन्यांपासून जे ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत होते तो दिवस अखेर उजळला आहे। राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे। या कर्जमाफीबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। पण मित्रांनो, या कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार, कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत आणि तब्बल 20 ते 25% शेतकरी कोणत्या नियमामुळे अपात्र झाले आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून कर्जमाफी व्हावी यासाठी राज्यभरात सातत्याने आंदोलने आणि मागण्या केल्या जात होत्या। अखेर या आंदोलनाची दखल घेत सरकारने 2026च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून ही मोठी घोषणा केली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की ही कर्जमाफी कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नसून राज्यातील सामान्य आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 75 ते 80% शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज थेट माफ केले जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरसकट कर्जमाफीची चर्चा असली तरी सरकारने काही विशिष्ट निकष लावले आहेत, ज्यामुळे काही धनदांडगे शेतकरी यातून अपात्र ठरले आहेत। शासनाच्या नवीन नियमानुसार बँकांद्वारे थेट पडताळणी सुरू करण्यात आली आहे। खालील 5 गोष्टी किंवा निकष असणारे शेतकरी या कर्जमाफीतून अपात्र ठरतील। 1. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न मोठे असून ते इन्कम टॅक्स आयकर भरतात। 2. ज्यांच्या नावावर मोठी आलिशान वाहने 4 व्हीलर कार आहेत। 3. ज्यांच्याकडे मोठमोठे बंगले, फार्म हाऊस किंवा बाग बगीचे आहेत। 4. ज्यांनी बँक चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे किंवा फार्मर आयडी न जोडता कर्ज घेतले आहे। 5. ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याची KYC अपूर्ण आहे। या सर्व निकषांमुळे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना वगळून केवळ गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। आता आपल्या मनात प्रश्न असेल की ज्यांनी नियमित कर्ज भरले आहे किंवा ज्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा कमी आहे त्यांचे काय? तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांवर 2 लाखापेक्षा जास्त म्हणजेच 5 लाख ते 10 लाख कर्ज आहे त्यांना देखील या योजनेतून कमाल 2 लाख रुपयांचीच कर्जमाफी मिळणार आहे। मात्र ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले 2 लाखांच्या आतील कर्ज वेळेवर फेडून नील केले आहे अशा शेतकरी बांधवांना सरकारतर्फे 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे। ही संपूर्ण कर्जमाफी थेट DPT प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे। पुढील 15 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्वरित बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याची KYC पूर्ण करून घ्यावी। बँक खात्याला आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करून घ्यावी, नसल्यास आधार कार्डची झेरॉक्स बँकेत जमा करावी। कर्जमाफीच्या पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या जिल्ह्यानुसार कधीही प्रसिद्ध होऊ शकतात। जशी ही यादी उपलब्ध होईल तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। तर मित्रांनो, तुमचे कर्ज कोणत्या बँकेत आहे आणि तुमचे KYC पूर्ण आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। शेती आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रत्येक नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या योजना मित्र चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।